बारामतीचा दादा बदलायचा आहे अशी भूमिका युगेंद्र पवार समर्थकांनी शरद पवार यांच्याकडे मांडलेली आहे। शरद पवार बारामती दौऱ्यावर आहेत। यावेळी युगेंद्र पवार समर्थकांनी त्यांची भेट घेतली आणि बारामतीचा दादा बदलायचा आहे अशी भूमिका मांडलेली आहे। त्यावर संयमी राहण्याचा सल्ला शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिलेला आहे। युगेंद्र पवार बारामतीमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं सुद्धा बोललं जात आहे आणि याच पार्श्वभूमीवर ही मोठी अपडेट आपण पाहतोय बारामतीतून। युगेंद्र दादांना ताकद द्या, तुम्ही ताकद द्या युगेंद्र दादा, आम्ही सगळे त्यांच्या बरोबर पाठीशी आम्ही। आमचं दादांवर लक्ष आहे तर तुमचं दादांवर लक्ष ठेवा, कारण आम्हाला आता दादा बदलायचा आहे। शांत दादा आणायचं आम्हाला। तर बारामतीमधली आपण ही घटना पाहतोय। शरद पवार बारामती दौऱ्यावर असताना आता युगेंद्र पवार यांच्या समर्थकांनी केलेली ही मागणी आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडे। नितीन, आपण पाहतोय बारामतीमध्ये आता दादा बदलण्याची भाषा कार्यकर्त्यांकडून होऊ लागली आहे। बारामतीच्या राजकारणात नेमकं काय सुरू आहे? लोकसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर या घडामोडींना वेग आलेला आहे। आपण आधी पाहिलं असेल की लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला, सुप्रिया सुळे विजय झाल्या, त्यानंतर जे फ्लेक्स किंवा बॅनर बारामतीमध्ये लागले त्यामध्ये युगेंद्र पवार यांचे देखील बॅनर होते। नवीन दादा, त्याचबरोबर नवीन नेतृत्व अशा प्रकारचे हे बॅनर होते। आणि आज कार्यकर्त्यांनी, बारामतीमधल्या कार्यकर्त्यांनी बारामती विधानसभेसाठी थेट शरद पवारांना साकडं घातलेलं आहे। युगेंद्र दादांना तुम्ही ताकद द्यावी, त्यांना नेतृत्व द्यावं अशी मागणी करण्यात आलेली आहे। त्यामुळे लोकसभेला पवार विरुद्ध पवार हा जो सामना रंगला होता तो आता कदाचित विधानसभेला देखील रंगू शकतो आणि काका पुतण्यामधील ही दुसरी लढाई कदाचित बारामती विधानसभामध्ये होऊ शकते। अगदी धन्यवाद नितीन, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर लोकसभेनंतर आता विधानसभेत सुद्धा पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळू शकतो। काका आणि पुतण्या आमने सामने येण्याची शक्यता वर्तवली गेलेली आहे।